5 मिनटं जाडे पोहे धुवून ठेवले आणि तेल तापत ठेवलं. त्या तेल तापल्याबरोबर जिरं, मोहरी, कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची फोडणीला दिली. आता त्याच्यामध्ये त्या पोह्यामध्ये थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले टाकले, कोथिंबीर टाकली, हळद टाकली, चवीपुरता मीठ टाकलं आणि आता फोडणीला देते. फोडणीला दिले की 5 मिनटं चांगले एकजीव करायचे हलवून आणि मग थोडं एक मिनटाचं झाकण मारून ठेवायचं. मस्त होतात आणि मग गरमागरम खायला द्यायचं. लिंबूची फोड आणि कांद्याची फोड बरोबर खायला द्यायची, म्हणजे पचनक्रिया चांगली होते, पीठ होत नाही. ही चहा बनवला, गवती चहा घालून, अद्रक घालून चहा बनवला, थोडेसे धने टाकले, छान वाटतो. मग गावाला आम्ही मिस्टरांनी मी रात्रीच्या 11 वाजता पोहे बनवून खाल्ले आणि झोपलो लाईटीच्या मशीनवर. कारण घरी जायला आम्हाला गावाला बाजार करून घरी जायला उशीर झाला होता आणि घरी गेल्याच्या नंतर घराची साफसफाई करेपर्यंत आम्हाला रात्री 11 वाजले. मग कसलं जेवण करून खाणार. मग लाईटीची मशीन होती, त्याच्यावर मग दोघा जणांनी मिळून कांदे पोहे बनवले आणि मग आम्ही ते कांदे पोहे खाल्ले. त्याचा व्हिडिओ मी बनवला होता पण टाकला की काय माहिती. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहावा आणि या कांदे पोहे खायला. आम्ही नाश्ता करतो आज कांदे पोह्याचा. तर चला मग, झाले आमचे कांदे पोहे. आता 5 मिनटं झाकून ठेवते, नंतर